श्रोतेहो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात फळवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर अतुल फुसे, विषय विशेष तज्ज्ञ, उद्यान विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, घातखेडा, अमरावती यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, ग्राम परिसर आणि शेत शिवार या आपल्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम सुरू होतो आहे आणि या खरीप हंगामाच्या तयारीला आपला शेतकरी बांधव नक्कीच लागलेला आहे. खरं तर आपला शेतकरी बांधव विविध प्रकारातील पिकांची लागवड करत असतो. भाजीपाला प्रकारातील पिकं आपला शेतकरी बांधव घेत असतो. पण आपल्या अमरावती जिल्ह्याचा विचार केला असता आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करत असतात. यात मग वांगी असेल, टोमॅटो आहे, मिरची आहे, भेंडी आहे, अशा विविध प्रकारातील भाजीपाला या फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करणारा आपला इथला शेतकरी बांधव आहे. आणि म्हणूनच या खरीप हंगामात फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर लागवड तंत्र काय आहे, अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे, तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र घातखेड इथल्या उद्यान विद्या विभागाचे प्रमुख डॉक्टर अतुल फुसे आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. स्वागत आपलं. नमस्कार. नमस्कार सर. डॉक्टर, खरं तर आपला अमरावती जिल्हा आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपला शेतकरी बांधव विविध प्रकारातील भाजीपाला प्रकारातील पिकांची लागवड करत असतो. तर या भाजीपाला प्रकारातील पिकांच्या बाबतीत लागवडीच्या संदर्भात काय सांगता येईल? सांगायचं जर झालं तर भाजीपाला पिकामध्ये आपल्या देशाचा जर विचार केला ना, आपण 2 नंबरवरती आहे सर. त्याचप्रमाणे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मधल्या पिरियडमध्ये थोडा भाजीपाल्याचं क्षेत्र कमी होत होतं, परंतु आता परत काही शेतकरी भाजीपाल्याकडे वळले आहेत. परंतु याच्यामध्ये आता आपण भाजीपाला फळ पिकं जे म्हणतो आपण, म्हणजे प्रामुख्याने त्याचे फळं विकल्या जातं. त्याच्यामध्ये आपण जे आहे वांगी आहे, टमाटे आहे, मिरची आहे आणि भेंडी, हे तर आपले मेन प्रमुख पिकं झाले. बऱ्याच ठिकाणी फळवर्गीय भाजीपाला पिकाची लागवड करणारा आपला इथला शेतकरी बांधव आहे. जसं की आपण म्हणालात की मग वांगी आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे, भेंडी आहे, अशा विविध प्रकारातील भाजीपाला फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करणारा आपला शेतकरी बांधव आहे. पण उत्पादन वाढीचं जे सूत्र आहे या भाजीपाला पिकांच्या बाबतीत सुरुवात कुठून करणं गरजेचं आहे? यासाठी आहे ना, एक सगळ्यात महत्वाचा सल्ला जर शेतकरी बंधूंना द्यायचं जर झालं तर त्यांनी हे ठरवायला पाहिजे की रोपवाटिका महत्वाची आहे. रोपवाटिका तर आहेच, परंतु त्या आधी आपल्या मार्केटचा सुद्धा अभ्यास त्यांनी करून घ्यायला पाहिजे. कारण काय, अभ्यास म्हणजे काय की कुठल्या सीझनमध्ये, म्हणजे प्रामुख्याने कुठल्या महिन्यामध्ये कुठला भाजीपाला आणला तर त्याला 2 पैसे जास्त मिळू शकतील, याचा सुद्धा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. आणि तो फक्त काय असतो की एक 15 ते 3 हप्त्याचा पिरियड असतो आणि तो जर त्यांनी मॅनेज जर केला ना तर चांगल्या तऱ्हेने त्याचे पैसे आपल्याला मिळू शकतात. कारण की आपण पाहिलं आहे की एक टमाट्याचा जर विचार केला, टमाट्याचा जर आपण मार्केटमध्ये विचार केला गेल्या 2 वर्षाचा, तर तेच टमाट्याची कॅरेट एक 22 किलोची ती 1500 रुपयाला जाऊ शकते आणि वेळ आली तर 50 रुपयालाही विकू शकले. नक्कीच. म्हणजे शेतकरी बांधवांनी कुठल्या प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर सुरुवातीला सर्वे करणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये, आपल्या विभागामध्ये जर आपला भाजीपाला न्यायचा असेल तर ज्या ज्या ठिकाणी चांगला भाव मिळतो आहे याही बाबतीत त्याचा सर्वे करणं फार महत्वाचं आहे. खरं तर हंगाम आता सुरू होत आहे. आपला शेतकरी बांधव या खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला आहे. खरीप हंगामात जर वांगी या पिकाची लागवड करायची असेल, मिरची या पिकाची लागवड करायची असेल, टोमॅटो या प्रकारातील पिकाची लागवड करायची असेल, भेंडी या प्रकारातील पिकांची लागवड करायची असेल तर सुरुवातीला रोपवाटिका ही चांगली असणं गरजेचं आहे. असं बऱ्याच ठिकाणी आपला शेतकरी बांधव बोलत असतो, सांगत असतो. आणि खरं तर या पिकातनं जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर उत्पादन वाढीचं काही सूत्र आहेत, त्या सूत्रामध्ये रोपवाटिका हे महत्वाचं घटक मानला जातोय. तर रोपवाटिकेच्या संदर्भात काय सांगता येईल? हां सर, याच्यामध्ये आहे ना, रोपवाटिका म्हटलं की आपण काय करतो की पहिले रोपं जे असतात, आता तुम्ही आपण जे म्हटलं की वांगी झालं, टमाटर झालं, मिरची झालं, याचे आपण बी एकदम जागेवरच लावत नाही. तर याला पहिले रोपं जे असतात ते रोपवाटिकेत तयार करतो. मग आता रोपवाटिकेत तयार करताना नवीन नवीन जे पद्धती आहे त्याचा आपण वापर करतो, ज्याच्यामध्ये पोर्ट्रेट जे ट्रे असतात त्या ट्रेमध्ये आपण रोपं तयार करतो. मग आता हे ट्रे भरतात कशाने,
तर डायरेक्ट नुसते माती न वापरता त्याच्यामध्ये आपण कोकोपीटसारखा वापर करू शकतो, गांडूळ खताचा वापर करू शकतो, त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर करू शकतो आणि कोकोपीट झालं, गांडूळ खत झालं, हे 50-50% घेऊन या पद्धतीनं ते मिक्सचर तयार करून कोकोपीटनं आपण ते ट्रे भरू शकतो. किंवा याच्यामध्ये काही प्रमाणात जर ते कमी आपल्याकडे उपलब्ध असेल तर काही प्रमाणात आपण मातीसुद्धा वापरू शकतो. परंतु याच्यामध्ये आहे ना, एक बुरशीनाशक सुद्धा वापरणे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये लिंडेन नावाचं औषध मिळतं, ते सुद्धा वापरू शकता. फॉलिडॉल नावाने मार्केटमध्ये मिळते औषध, ते सुद्धा वापरू शकतात. किंवा जैविकमध्ये जर सांगायचं झालं तर ट्रायकोडर्मा जो उपलब्ध होतो, हा सुद्धा ट्रायकोडर्मा आपण त्याच्यामध्ये जर मिक्स केला आणि त्यांनी जर ट्रे भरले आणि त्याच्यानंतर ते ट्रे भरल्यानंतर ते ट्रे सगळे सावलीमध्ये ठेवायचे, त्याला चांगलं पाण्याने ओलं करायचं आणि मग मार्केटमधून उपलब्ध झालेलं, आणि ते सुद्धा कुठली व्हेरायटी आपल्याकडे चालते. कुठल्याही रोपांची निवड करत असताना किंवा घरच्या घरी रोप वाटिका जर तयार करायची असेल तर ही रोप वाटिका चांगली आणि रोप ही चांगली सशक्त, रोपांची निवड करत असताना त्याची खबरदारी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. याविषयी बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती आहेतच. पण आता वांगी या पिकाची लागवड करायची असेल तर वांगी किंवा वांग्यामध्ये अनेक प्रकारातील जाती आहेत, काही सुधारित जाती आहेत, काही संकरित जाती आहेत. तर आपल्या विभागाचा विचार करता कुठल्या प्रकारातील जातीची निवड करणं फार गरजेचं आहे? याच्यामध्ये काय आहे की आपल्या म्हणजे जी मागणी जी आहे, कस्टमरची जी मागणी राहतं, तर याच्यामध्ये काय आहे की थोडंसं हिरव्या कलरचे जे फळं येतात वांगीचे, त्याला डिमांड जास्त राहतं. त्याचबरोबर काटेरी वांगी जी म्हणतो आपण, काटेरी वांगी सुद्धा आपल्याकडे जी गुळचट लागते, म्हणजे चवीला चांगली असतं, म्हणून त्याची सुद्धा आपली मागणी चांगली राहते. म्हणून अशा व्हेरायट्या निवडून त्या सुद्धा शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे, म्हणजे ज्याची उचल मार्केटमध्ये चांगल्या तऱ्हेनं होईल आणि 2 पैसे सुद्धा त्याला चांगले मिळतील. म्हणून याच्यासाठी काय आहे की रोपं तयार, चांगले सशक्त रोपं तयार करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हे नर्सरीमध्ये रोपं आपण ज्यावेळेस तयार करतो ना, याला 1 ते सव्वा महिना लागतो. आणि जर तुम्ही हायटेक पद्धतीनं, म्हणजे जसं शेडनेटमध्ये झालं, पॉलीहाऊसमध्ये झालं, हे जर पोर्ट्रेच्या माध्यमातून जर रोपं तयार केले ना, तर चांगले सशक्त रोपं एका 30 दिवसामध्येच, 25 ते 30 दिवसामध्ये चांगल्या तऱ्हेचे रोपं तयार होऊ चांगल्या गुणवत्तेचे रोपं निवडता येईल. आणि बऱ्याच ठिकाणी आपला शेतकरी बांधव घरच्या घरी जर रोपं तयार करायची असतील तर जमिनीच्या माध्यमातून उद्भवणारे रोग आहेत, या रोगाच्या नियंत्रणासाठी काय करणं गरजेचं आहे हे याची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना मिळतच असते. पण बऱ्याच ठिकाणी आता शेडनेटच्या माध्यमातून तयार झालेली रोपं आपल्या शेतकरी बांधवांना मिळत असतात आणि याचाही वापर आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच करता येईल. आता हंगाम सुरू होतच आहे, तर या वांगी या पिकाची लागवड करायची असेल तर काही सुधारित संकरित जाती आहेत. तर या जातींच्या बाबतीत काय सांगता येईल, थोडक्यात काय सांगता येईल? नाही, याच्यामध्ये कसं आहे सर, जातीमध्ये काय आहे की मार्केटमध्ये कुठल्या प्रकारच्या व्हेरायटीज वेगवेगळ्या कंपनीच्या उपलब्ध होतात. त्याच्यामध्ये IIHRच्या ज्या म्हणजे बेंगलोरच्या व्हेरायटीज आहे त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होतात. काही विद्यापीठाच्या व्हेरायट्या ज्या आहेत त्या सुद्धा व्हेरायट्या चांगल्या उपलब्ध होतात. परंतु रागिनीसारखी जी व्हेरायटी आहे वांगीमध्ये, ती मार्केटला चांगल्या तऱ्हेने चालते. किंवा जी आपण हिरवट कलरच्या ज्या व्हेरायट्या म्हणतो, ज्या काही मार्केटला उपलब्ध होत असतील हिरवट कलरच्या, म्हणजे ज्याची फळं हिरवट कलरची येतात, अशा पद्धतीच्या व्हेरायट्या शेतकरी बंधूंनी निवडाव्या आणि त्याची लागवड, म्हणजे त्याचे रोपं तयार करून नंतर ते फील्डमध्ये लावावे. नक्कीच. मिरची हे तेवढंच महत्वाचं पीक आहे, फळवर्गीय पीक. तर या पिकाच्या संदर्भात काय सांगता येईल? याच्यामध्ये कसं आहे सर की मिरचीमध्ये 2 प्रकारचं हे केलं जातं, शेतकरी लागवड करताना निवड करतात. एक म्हणजे हिरवी मिरची विकायची का, त्या पद्धतीने त्या व्हेरायटीची निवड केल्या जातं, जातीची निवड केल्या जातं. किंवा मग लाल मिरची तयार करून जर विकायची असेल तर त्याच दृष्टीनं वेगळ्या व्हेरायटीज येतात, त्या व्हेरायटी तिथं लावल्या जातात. कंपनीच्या खूप व्हेरायटी आहे मार्केटमध्ये, सुधारित जाती आहेत. या जातीची निवड आपल्या शेतकरी बांधवांनी केली तरी चालेल. पण जातीची निवड करण्याबरोबरच कुठल्या हिरवी मिरचीसाठी की लाल मिरचीसाठी आपल्याला मिरची या पिकाची लागवड करायची आहे, याची निवड आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. किंवा मग काय होते, कधी कधी काय करतात शेतकरी बंधू की पहिले हिरवी मिरची काहीतरी 2-4 तोडे काढून घेतात, म्हणजे हिरवीची पैसे करतात आणि त्यानंतर तीच मिरची राहू देतात झाडावर. जर समजा यदा कदाचित मार्केटमध्ये डाऊन झाला, मार्केटमध्ये भाव मिळत नाही, अशा वेळेस ते फळं चांगले लाल होऊ देतात आणि नंतर मग लाल मिरची म्हणून ते विकतात. तर अशा वेळेस सुद्धा त्याला म्हणजे दोन्ही पद्धतीने त्याला फायदा चांगल्या तऱ्हेने होऊ शकतो. मिरची या पिकाची लागवड करायची असेल तर आपण कुठल्या उद्देशानं लागवड करायचं आपल्या शेतकरी बांधवांनी ठरवणं फार गरजेचं आहे.
आता फळवर्गीय पिकांच्या संदर्भात अगदी सुरुवातीला वांगी या पिकाच्या संदर्भात आपण सांगितलं आहे. मिरची याही प्रकारच्या पिकाच्या संदर्भात आपण बोलत होतो. आपल्यापैकी काही शेतकरी बांधव टोमॅटो या फळ पिकाची लागवड करत असतात, फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करत असतात. तर टोमॅटो या पिकाच्या संदर्भात काय सांगता येईल? हां, आता टोमॅटोबद्दल जर सांगायचं जर झालं ना, गेल्या 3 वर्षापासून सर आम्ही टोमॅटोवरती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून काम करतो आहे. याच्यामध्ये अर्का सम्राट म्हणजे IHR बेंगलोरच्या ह्या व्हेरायटी आहे. अर्का सम्राट झालं, अर्का अबेज झालं, ह्या ज्या व्हेरायटी आहे ना, खूप चांगल्या व्हेरायटी आहे आणि स्टर्डी व्हेरायटी आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की जर समजा जे आपले कस्टमर जे असतात ना, मागणी कशी करतात, गावरानी व्हेरायटी पाहिजे, गावरानीसारखं ते टमाटर असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ह्या व्हेरायट्या ज्या आहे ना, याच्यामध्ये गावरानीचा लूक त्याच्यामध्ये उपलब्ध होतो. आणि म्हणून शेतकरी बंधूंनी अशा जर व्हेरायट्या निवडल्या आणि खात्रीचं बियाणं IHR बेंगलोर म्हटलं की तिथं प्रामुख्याने रिसर्च होतं आणि त्या व्हेरायट्या रिलीज होतात. म्हणून अशा चांगल्या खात्रीच्या व्हेरायट्या शेतकरी बंधूंनी वापरायला पाहिजे. आणि मार्केट लॉंग डिस्टन्सला सुद्धा ह्या व्हेरायट्या चांगल्या तऱ्हेने टिकू शकतात. म्हणून अशा व्हेरायट्या निवडाव्या आणि याचं बियाणं सुद्धा कमी दरामध्ये, मार्केटचा जर विचार करता कमी दरामध्ये तिथं आपल्याला उपलब्ध होतं. एक 10 ग्रॅमचं पाकिट फक्त 300-350 रुपयाला आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. म्हणून अशा प्रकारच्या व्हेरायटीची निवड करून त्याच्यापासून रोपं तयार करून नंतर ते मार्केट आपल्या प्रमुख शेतामध्ये लावायला पाहिजे. नक्कीच. टोमॅटो या पिकाची लागवड करायची असेल तर आपल्या भागामध्ये जे टोमॅटो पीक येते, कुठल्या प्रकारातील जातीची निवड करणं गरजेचं आहे. अशाच प्रकारातील जातीची निवड करून, ज्या जातीमध्ये टिकाऊपणा चांगला आहे अशाच प्रकारातील जातीची निवड करणं फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. भेंडी आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी केली जाते, भेंडीची लागवड केली जाते. भेंडी या फळवर्गीय भाजीपाला पिकांच्या संदर्भात काय सांगता येईल? हां, आता भेंडीमध्ये जर सांगायचं झालं ना, तर भेंडीमध्ये कसं आहे की याची मार्केटमध्ये मागणी जी आहे, तर ही कसं भेंडी छोटी पाहिजे. म्हणजे मार्केटमध्ये जी मागणी जे होते कस्टमरकडनं, ही भेंडी फळं जे आहे छोटे पाहिजे, त्याला 2 पैसे जास्त मिळतात. म्हणून भेंडीची जी काढणी जे होते ना, हे आपण एका 3ऱ्या दिवशी काढायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि भेंडीचं आपण रोप तयार करत नाही, हे डायरेक्ट आपण जागेवरच याचं बी लावतो आणि त्याच्यापासून झालेल्या झाडापासूनच आपण त्याचे फळं घेतो. म्हणून ह्या दृष्टीनं सुद्धा ह्या ज्या व्हेरायट्या ज्या आहे, आता अकोला बहार हे जे आहे आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची व्हेरायटी आहे, ही सुद्धा चांगली व्हेरायटी आहे. याच्यापासून सुद्धा शेतकऱ्याला चांगला मोबदला मिळू शकतो. म्हणून अशा चांगल्या व्हेरायट्या ज्या असेल मार्केटला उपलब्ध, आणि विशेष म्हणजे याचा सुद्धा अभ्यास करून कुठली व्हेरायटीला मागणी आहे त्याच व्हेरायटीची निवड करून शेतकऱ्यांनी लावावी आणि 2 पैसे जास्तीत जास्त मिळवावे. नक्कीच. खरं तर शेतकरी बंधूंनो, या खरीप हंगामात भाजीपाला पिकांमध्ये फळवर्गीय भाजीपाला पिकाची लागवड करायची असेल तर उत्पादन वाढीसाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे याविषयी आपण बोलत आहोत. शेतकरी बंधूंनो, आजचा विषय आहे फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड. आणि आपल्याशी बोलत आहेत, संवाद साधत आहेत, माहिती देत आहेत डॉक्टर अतुल फुसे. डॉक्टर, खरं तर आतापर्यंत आपण बोलत होतो, त्याच्यापूर्वी आपण बोलत होतो की जी फळवर्गीय भाजीपाला पिकं आहेत त्यात मग वांगी आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे आणि भेंडी आहे, हे तर पिकं आपल्या या खरीप हंगामात आपला शेतकरी बांधव घेतच असतो. पण लागवड करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे, लागवड कशी करावी, बरोबर आहे, आणि लागवड करत असताना काय खबरदारी घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला वांगी या पिकाच्या बाबतीत बोलूयात. आता नवीन जे टेक्निक आहे त्याचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. नवीन टेक्निक म्हणजे काय की पहिले आपण जमिनीवर डायरेक्ट रोपं लावायचं, परंतु आता कसं की आता आपण लागवड तंत्रामध्ये बदल होत आहे दिवसेंदिवस. आपण त्याच्यामध्ये बेड सांगतो. आता बेड जो बनवतो आपण, शक्यतो उत्तर दक्षिण तो बेड असायला पाहिजे. आणि तो बेड जो आहे ते 50 ते 60 सेंटीमीटर हाईटचा असायला पाहिजे. वरची जे आपण रुंदी म्हणतो ते कमीत कमी 1 मीटर असावी आणि लांबी जी आहे ही किती असू शकते. मग आता त्याच्यामध्ये नियोजन करताना नवीन आधुनिक तंत्र अवलंबताना काय करायला पाहिजे की हा बेड बनवल्यानंतर किंवा बेड बनवतानाच त्याच्यामध्ये शेणखत झालं, तुमचं बुरशीनाशक झालं, हे त्याच्यामध्ये टाकून द्यावं. आणि त्यानंतर त्याच्यावरती ड्रीपसुद्धा अंथरून घ्यायची. मग आता ते ड्रीपसुद्धा इनलाईन वापरावी शक्यतोवर, हा सल्ला राहील. आणि त्यानंतर त्याच्यावरती मल्चिंग टाकावी. या वांगी पिकाची लागवड करायची असेल तर बऱ्याच ठिकाणी सुधारणा झालेली आहे. बरोबर. अगदी हेच तंत्र वापरून आपल्याला मिरची या पिकाची लागवड कशी करता येईल? त्यामध्ये सुद्धा आपण आता ही जे टेक्निक सांगितलं, हेच टेक्निक तुम्ही मिरचीमध्ये वापरू शकता,
टमाट्यामध्ये वापरू शकता, वांगीमध्ये वापरू शकता आणि याच्यामध्ये बेड घेऊन बेड पद्धतीनं लागवड करायची. याच्यामध्ये बेड तयार केल्यानंतर त्याच्यावरती ड्रीप अंथरावी आणि ड्रीप अंथरल्यानंतर त्याच्यावर आच्छादन घ्यायचं. मग आता आच्छादन घेताना हे सुद्धा वेगवेगळ्या भाजीपाल्यासाठी शक्यतोवर आपण जे आच्छादन सांगतो मार्केटमध्ये जी पूर्वी आपण पारंपरिक पद्धतीनं सरी वरंब्या पद्धतीवर सरी वरंबा घेतो, सरी आणि वरंबा या पद्धतीनं टोमॅटो, मिरची, वांगी या प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड करत असतो. पण आता बदलत आहे, तंत्र बदलत आहे, लागवडीच्या पद्धती बदलत आहेत. बरोबर आहे. तर त्या दृष्टिकोनातून काय आपण हे मल्चिंग जे आहे ना मार्केटमध्ये 30 GSMचं जे आहे प्लॅस्टिक ते आणून आपण अंतरायला पाहिजे. आणि त्यानंतर मग आपले जे आपण 2 रांगेतलं अंतर जे म्हणतो, 2 रांगेतलं अंतर आणि 2 झाडातलं अंतर ठरवून त्यानंतर मग त्या मल्चिंगवरती छिद्र पाडायचं. ते सगळं आता नवीन ट्रॅक्टर बेस पण सुद्धा आलेलं आहे. डायरेक्ट बेड पण तयार होतो, डायरेक्ट तुमचं ड्रिप पण टाकलं जातं, तुमचं मल्चिंग पण अंथरवलं जातं आणि त्याला छिद्र सुद्धा डायरेक्ट केलं जातं. असं नवीन तंत्रज्ञान सुद्धा आता आलेलं आहे आपल्याकडे. आणि अशाच प्रकारच्या तंत्राचा वापर करून शेतकरी बांधवांनी लागवड करणं गरजेचं आहे. मग मिरची असेल, टोमॅटो असेल, वांगी असेल किंवा भेंडी असेल, अशाही प्रकारातील भाजीपाला पिकाची लागवड करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी काकडी सुद्धा आपण लागवड त्या पद्धतीने घेऊ शकतो. आणि काकडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी काकडी लागवड या पद्धतीने केली जात असते. मग अशा याच्यात ते अंतर ठेवून लागवड करावी आणि त्यानंतर त्याचं पाणी आपण देऊ शकतो. आणि याच्यामध्ये सर अजून आपल्याला फायदा कुठला होऊ शकतो की याला थोडंसं सगळं इनलाईन पद्धतीनं याच्यामध्ये तुम्ही व्हेंचुरी जर त्याला अटॅच केली तर त्याला तुम्ही जैविक खत सुद्धा त्याच्यातून सोडू शकता. आजकाल सगळे वॉटर सोल्युबल जैविक खत सुद्धा उपलब्ध झालेले आहे, ते सुद्धा तुम्ही त्याच्यातून सोडू शकता. किंवा रासायनिक खत सुद्धा वॉटर सोल्युबल उपलब्ध झाले आहे, ते सुद्धा तिथं सोडू शकता. आणि याच्यामुळे काय होतं की जे बाष्परोधक म्हणून त्याचा फायदा होऊ शकतं आणि तिथून पाण्याचा जो हे म्हणतो आपण उत्सर्जन जे आहे ते सुद्धा रोखू शकतो. म्हणजे कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन आपण तिथं त्याच जागेवर घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर खतं जे आहे ते डायरेक्ट मुळापर्यंत सोडू शकतो. आणि पाणी आणि खताची बचत जवळपास 50 ते 60% आपण हे वाचू शकतो. आणि याच्यातून जास्तीत जास्त कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यावं हा शेतकऱ्यांना हा मोलाचा सल्ला देऊ शकतो. नक्कीच. खरं तर ज्या शेतकरी बांधवांना वांगी असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, भेंडी असेल किंवा काकडी आहे या पिकाची लागवड करायची असेल तर लागवड तंत्र काय आहे आणि लागवड करत असताना इनलाईन पद्धतीनं, बेड पद्धतीनं जर लागवड करायची असेल तर अगदी सुरुवातीला काय करणं गरजेचं आहे आणि जमिनीमार्फत जे काही विविध प्रकारातील रोग होत असतात किंवा किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकांना होत असेल त्याचं नियंत्रण काय करणं गरजेचं आहे हे आपण सांगता आहात. खरं तर भाजीपाला पिकांची लागवड केल्यानंतर पीक चांगलं येण्यासाठी पिकाची जोपासना करणं फार महत्वाचं आहे, व्यवस्थापन करणं फार महत्वाचं आहे. त्याची वाढ प्रत्येक वाढीच्या टप्प्यानुसार या पिकाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. काय सांगता येईल याच्यामध्ये सर? सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं ना तर शेतकरी बंधूंनी खत व्यवस्थापन प्रॉपर करावं. म्हणजे सॉइल टेस्ट बेस म्हणजे आवश्यकतेनुसारच खत व्यवस्थापन करावं, हा एक पहिला मुद्दा. त्यानंतर त्याला लागणारे जे म्हणजे येणाऱ्या त्याच्यावरती जे कीड व रोगाचा जो प्रादुर्भाव असतो ना त्या दृष्टीनं सगळ्यात पहिले जैविक कसं आपल्याला हे करता येईल त्या दृष्टीनं वापर करावा. जैविक जर सांगायचं जर झालं तर त्याच्यामध्ये आता सापडे जे येतात, पिवळे सापडे, सापळा पद्धती, नियंत्रण आपल्याला निळे सापडे बोलणारच आहोत. पण अगदी व्यवस्थापन करत असताना खताच्या बाबतीत आपण सांगितलं आणि जसजसं या पिकाची वाढ होत जाते, मग वांगी असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, भेंडी असेल, काकडी असेल, त्या प्रत्येक टप्प्यानुसार या पिकाला आपण खताचे व्यवस्थापन करत असतो, पाण्याचं व्यवस्थापन करत असतो. पण या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असतो, किडीचा प्रादुर्भाव होत असतो. तर या रोग आणि किडीचं नियंत्रण करणं फार महत्वाचं आहे. कोणकोणत्या प्रकारातील किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर झालेला आहे, रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे हे समजल्यानंतर त्या किडीचं नियंत्रण कसं करणं गरजेचं आहे याची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना असणं गरजेचं आहे. तर या संदर्भात काय सांगता येईल की या किडीच्या नियंत्रणासाठी, रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्या शेतकरी बांधवांना काय सुचवाल? सगळ्यात महत्त्वाचं सर हे जे किडीचं आणि रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला रोखायचा असेल तर त्यासाठी त्या झाडाची
ताकद वाढवणं महत्त्वाची आहे, इम्युनिटी जी म्हणतो आपण ती वाढवणं महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी बॅलन्स फर्टिलायझर देणं महत्त्वाचं आहे आणि बॅलन्स फर्टिलायझरमध्ये सेंद्रिय खताचा वापर, रासायनिक खताचा वापर, पाण्याचं योग्य व्यवस्थापन हे करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर किडीचा जर प्रादुर्भाव दिसला तर त्यासाठी तुम्ही जैविक पद्धतीचा वापर करा, कंट्रोल करा. त्यासाठी म्हणजे तुमचे पिवळे सापळे लावा, निळे सापळे लावा आणि त्यानुसार तुम्ही त्याच्यावरचे जे रस शोषक ज्या किडी आहेत त्याचा आपण रोखू शकतो किंवा जैविक औषधांचा वापर करून आपण त्याच्यावर येणाऱ्या किडी रोखू शकतो. आणि रोगाचा जर प्रादुर्भाव दिसला तर त्यासाठी तुमच्या मार्केट म्हणजे आपल्याला जैविक खतं जे आहे त्याचा वापर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी करावा. आणि मार्केटमध्ये तर बाकी रासायनिक त्याच्यावर उपलब्ध आहेच, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू व्यवस्थापन करत शकता. असताना काळजी घेणं फार महत्वाचं आहे. खरं तर फळवर्गीय पिकांमध्ये फुलं लागण्याची अवस्था आणि फळं लागण्याची अवस्था, ह्या दोन अवस्था फार महत्वाच्या आहेत आणि ह्या दोन अवस्था याची जोपासना करणं फार महत्वाचं आहे. तर माहिती म्हणून आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगता येईल की त्यांनी प्रत्येक या टप्प्यावर फुलकळी लागताना किंवा फळांची सेटिंग होत असताना आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल, काय खबरदारी घेणं गरजेचं आहे? बिलकुल सर, खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. तर याच्यामध्ये काय असतं की जे आपण खत व्यवस्थापनही करतो ना सर, तर खत व्यवस्थापन करताना काय सुरुवातीची जी स्टेज असते त्याच्यामध्ये नत्राचा वापर आपण जास्त करतो. परंतु ज्यावेळेस फुलं आणि फळं लागणं सुरू होते ना त्यावेळेस स्फुरद आणि पोटॅश हे जे आहे याचा वापर वाढवून नत्राचा वापर कमी करणं गरजेचं असतं. आणि हे सगळं ज्यावेळेस त्याला फळं चांगल्या तऱ्हेनं पोचणं हे सुद्धा महत्व आहे. कधी कधी तर त्याला कव्हर सुद्धा करावं लागतं आणि स्टेकिंग देणं सुद्धा हे महत्वाचं असतं. नाही तर मग ते फळं जे आहे ते तुटू शकतात. तणाव देणं महत्वाचं आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला ते तणाव देत असताना मग टोमॅटो या पिकाच्या संदर्भात असेल किंवा वेलवर्गीय असेल, काकडी झालं, काकडीच्या संदर्भात असेल, चांगल्या तऱ्हेने बाबतीत आपण विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. खरं तर चांगलं उत्तम व्यवस्थापन केल्यानंतर खरंच आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होऊ शकेल का? बिलकुल. जर 2 पैसे जर चांगल्या प्रतीचे मिळवायचे असेल आणि त्यासाठी तुम्ही योग्य खत व्यवस्थापन, योग्य तऱ्हेचं जर पाणी व्यवस्थापन जर केलं ना तर तुमचे फळं चांगल्या तऱ्हेने पोसू शकतात. त्याच्यावर चांगलं शायनिंग सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. 2 पैसे मार्केटमध्ये सुद्धा त्याला जास्त मिळू शकते. चांगलं अट्रॅक्टिव्ह फळ जर तुम्ही तयार केलं तर त्याला नक्कीच 2 पैसे कोणतेही कस्टमर देणार आणि अल्टिमेटली आपल्या शेतकरी बंधूंना त्याचा फायदाच होणार. नक्कीच. पण वांगी, मिरची, टोमॅटो या प्रकारातील पिकांवर ज्या येणाऱ्या किडी आहेत त्या किडीच्या नियंत्रणासाठी टप्प्याटप्प्यानं आवश्यकतेनुसार किडीची अवस्था काय आहे त्यानुसार त्याचं नियंत्रण करणं फार महत्वाचं आहे. बरोबर. पण जाता जाता या पिकाच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल, काय सल्ला द्याल? आणि आपल्याशी काही बोलायचं असेल, काही संवाद साधायचा असेल तर आपला स्वतःचा दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक. सर, सगळ्यात महत्वाचा सल्ला जो मी सुरुवातीला बोललो ना की मार्केटचा अभ्यास करूनच त्याचबरोबर आपल्या इथे चालणारे जे वाहन आहे याचा सगळा अभ्यास करूनच त्याची निवड करावी. आणि या दृष्टीनं काही अडचण जर आली मार्केटमध्ये तर त्या दृष्टीनं शेतकरी बंधूंनी अभ्यास करून याची निवड करावी. त्याच पद्धतीनं जर समजा शेतकरी बंधूंना तंत्रज्ञानाची काही गरज भासली तर त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 87 88 28 96 69. नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो जरूर फोन करा. आणि या खरीप हंगामात फळवर्गीय प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड करत असताना वांगी असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, काकडी असेल किंवा भेंडी असेल या प्रकारातील भाजीपाला पिकाची लागवड करत असताना अगदी सुरुवातीपासून काही खबरदारी घेणं गरजेचं आहे. आणि उत्पादन वाढीच्या तंत्रामध्ये रोपवाटिका आहे, बियाण्याची निवड आहे, जातीची निवड आहे, लागवड तंत्र आहे, खत व्यवस्थापन आहे, पाणी व्यवस्थापन आहे आणि पीक संरक्षण आहे. ह्या सगळ्याच घटकांची व्यवस्थापनाची कामं केलीत तर या फळवर्गीय भाजीपाला पिकातून शाश्वत उत्पादन आपल्याला नक्कीच घेता येईल. डॉक्टर फुसे, आज आपण इथं आलात, आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही महत्वाची माहिती दिलीत. आलात, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. श्रोतेहो, आत्ताच आपण ग्राम परिसर आणि शेतीशिवार या कार्यक्रमात फळवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर अतुल फुसे, विषय विशेष तज्ज्ञ, उद्यान विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, घातखेडा, अमरावती यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.